शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मनसुरी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकाच्या 3 महत्त्वाच्या ड्रिंचिंगा बघितल्या होत्या। बरेचसे शेतकरी बांधवांनी चांगला रिस्पॉन्स दिला, चांगला प्रतिसाद दिला। तर बरेचसे शेतकरी बांधवांनी फोन कॉल करून सांगितले की फवारणी व्यवस्थापन सांगा, तसेच ड्रिप व्यवस्थापन पण सांगा। तर शेतकरी बंधूंनो, आपण या व्हिडिओमध्ये फवारणी व्यवस्थापन बघणार आहोत। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कुठेही स्क्रिप्ट करू नका। चला तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करूया। टरबूज पिकाची लागवड झाल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर पहिली फवारणी घ्यायची आहे रेडोमिल गोल्ड, अलिका आणि पॅसिफिक। तर रेडोमिल गोल्ड हे सिस्टमॅटिक फंगिसाइड असल्यामुळे यामध्ये मेटॅलेक्झिन प्लस मँकोझेब हा घटक आहे। तर पिकावरती सुरुवातीच्या काळात येणारी जी समस्या आहे, मर रोग तसेच मूळकुज, यावरती प्रभावी नियंत्रण करते। तर हे 50 मिली प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यामध्ये अलिकामध्ये थायमेक्थाझाम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन हा घटक असल्यामुळे ज्या मावा, थ्रिप्स, तुडतुडे तसेच नागाळी सारखे जे किडी असतात यावरती प्रभावी नियंत्रण होणार आहे। तर हे 15 ते 20 मिली प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। तसेच पॅसिफिक औषधामध्ये ग्रेन सीड बेस्ड असल्यामुळे जे पिकाची नवीन ठिकाणी लागवड होते, तर पीक हे ट्रेसमध्ये जाते, तर ट्रेसमधून बाहेर आणण्याचे काम पॅसिफिक करणार आहे। तर हे 50 मिली प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यायची आहे उलाला, टेबुकझो आणि जागवार। उलालामध्ये फ्लुनिकॅमिड हा घटक असल्यामुळे पिकामध्ये जे येणारे येलो माईट, रेड माईट तसेच मावा, थ्रिप्स सारखे ज्या किडी असतात यावरती प्रभावी नियंत्रण होणार आहे। 10 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। टेबुकझो हे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट फंगिसाइड असल्यामुळे यामध्ये टेबुकॉनेझोल प्लस सल्फर हा घटक आहे। तर यामुळे ज्या डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू सारखे रोग आहे त्यावरती नियंत्रण होणार आहे। तर हे 50 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर इकोमॅक्स ॲग्रोचे जागवार, तर याचा जबरदस्त रिझल्ट असल्यामुळे बरेचसे शेतकरी बांधव जागवारला पसंती देत असतात। तर यामुळे पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते, तसेच पिकामध्ये फुटव्याचे प्रमाण वाढते। तर 25 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर पोगो, इकोव्हिटा आणि सिंडिकेट घ्यायचं आहे। पोगोमध्ये डायफेन्थिरॉन हा घटक असल्यामुळे ज्या माइट्स तसेच मावा, थ्रिप्स सारखे किडी असते, तर यावरती प्रभावी नियंत्रण होणार आहे। त्यानंतर सिंडिकेट हे प्रभावी सिस्टमॅटिक फंगिसाइड असल्यामुळे जे डाउनी सारखे रोग येतात त्यावरती नियंत्रण होणार आहे। तर हे 50 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। इकोव्हिटामुळे जे व्हायरस सारखे रोग येतात त्यावरती नियंत्रण होणार आहे आणि शेंड्याचा फुटवा वाढण्यास मदत करणार आहे, तसेच फुले येण्यास मदत करणार आहे। तर हे 100 मिली प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर डेलिगेट, इकोबहार आणि एंट्रोकॉल घ्यायचं आहे। तर डेलिगेट मुळे काय होणार आहे, ज्या पिकावरती जे फुलकिडे यांसारखे ज्या किडी येतात त्यावरती तुडतुडे यांसारख्या किडीवरती नियंत्रण होणार आहे। तसेच एंट्रोकॉलमुळे हे कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे, तर यामुळे जे कळी करपासारखे रोग येतात तर यावरती नियंत्रण होणार आहे। हे 50 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर इकोबहारमुळे काय होणार आहे, पिकामध्ये जी समस्या येते फुलगळीची, तर फुलगळ थांबणार आहे आणि फुलांची संख्या वाढवणार आहे। तर 50 मिली प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर पोलीस, साईज मास्टर आणि 22 घ्यायचं आहे। पोलीस या कीटकनाशकमध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड हा घटक असल्यामुळे ज्या माइट्स तसेच थ्रिप्स, मावा, तुडतुडे यावरती प्रभावी नियंत्रण होणार आहे। तसेच साईज मास्टरमुळे फळाचे साईज वाढणार आहे, आकारमान वाढणार आहे, वजन वाढणार आहे, फळाला क्वालिटी येणार आहे। तर 25 मिली प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। आणि 22 हे सिस्टमॅटिक फंगिसाइड असल्यामुळे यामध्ये कार्बन डेझिम 50% घटक आहे। तर फळावर येणारे जे काळे डाग असते, तपकिरी डाग असते त्यावरती नियंत्रण होते, तसेच फळाखाली येणारी बुरशी आहे त्यावरती प्रभावी नियंत्रण होते। तर हे 50 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर 042-47 घ्यायचं आहे। तर यामध्ये 42% फॉस्फरस आणि 47% पोटॅश असल्यामुळे फळाचे वजन, आकारमान वाढते आणि यामध्ये ट्रेस एलिमेंट असल्यामुळे या स्थितीमध्ये पिकामध्ये जास्त फळे लागल्यामुळे पीक हे ट्रेसमध्ये जाते, तर पिकाला ट्रेसमधून बाहेर आणण्याचे काम करते। 1 किलो प्रति एकरी घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर पिकाची योग्य पाहणी करून, योग्य तपासणी करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे।
ती म्हणजे 13,045 100 ग्रॅम प्रतिपंप आणि बोरान घ्यायचंय 25 ग्रॅम प्रतिपंपासाठी। तर हे झालं फवारणी व्यवस्थापन। तर शेतकरी बंधूंनो, हे शेड्यूल नक्की फॉलो करा आणि तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल आणि जे पिकावर येणारे मावा, थ्रिप्स, तुडतुडे, फुलकिडे, तसेच फळमाशी, येलो माईट, रेड माईट, तसेच येणारे रोग आहे डावणी, पावडरी मिल्ड्यू, डावणी मिल्ड्यू, तसेच भुरी, बुरशी, करपा, मळ रोग, मुळकूस यांसारख्या रोगावरती प्रभावी नियंत्रण होणार आहे। तसेच पिकामध्ये प्रमुख समस्या म्हणजे फुलांची सेटिंग न होणे, फुलगळ होणे, फळगळ होणे या समस्यावरती नियंत्रण होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही औषधे आपल्या इतर शाखावरती पण उपलब्ध आहे। तर आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता। तसेच आपल्या इतर शाखा आहे त्यावरती पण संपर्क साधू शकता। आपली शाखा क्रमांक 1 आहे शेतकरी कृषी सेवा केंद्र कोकमठाण, तसेच शेतकरी कृषी सेवा केंद्र करजगाव शाखा क्रमांक 2, शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर शाखा क्रमांक 3, तसेच शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर शाखा क्रमांक 4 म्हणजेच आपली शाखा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आणि शेतकरी ॲग्रो क्लिनिक अकोले शाखा क्रमांक 5 या 5ही शाखेवरती संपर्क साधू शकता आणि आपले समस्यांचे निरसन करू शकता। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे ड्रीप व्यवस्थापनाचा शेड्यूल आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी काही व्हिडिओ बघायला मिळणार आहे। धन्यवाद।